जिमला गेलो जिम मध्ये आपण हेवी वेट मारताना आपल्यासोबत काय असं झालं ज्याचा कधी आपण विचारच केला नव्हता. तर जी शिरोबानो कशा तुम सगळ्यात फॅमिली तुमचं स्वागत आहे. आपण मस्तपैकी दुपारची झोप काढली ना तर चालू डायरेक्ट जिमला. नंतर थोडंच पोहोचलो आपण डायरेक्ट आता जिमच्या बाहेर. तर चला जाऊया आता जिमच्या आतमध्ये. त्यानंतर जिमच्या आतमध्ये आलो, मस्तपैकी एंट्री केली. चला म्हणलं मारत आता जिम मध्ये जाऊन डायरेक्ट सेट. त्यानंतर आतमध्ये आलो, आतमध्ये आल्यावर शूज घालायला घेतला. त्यानंतर शूज घातला आणि वॉर्मअप करून आता फायनली आपण आवरून रेडी झालो. तर चला मारू आता डायरेक्ट सेट. मित्रांनो आज आपण सेट मारणार आहे चेस्टचा. नंतर चेस्टचा आपण पहिला सेट घेतला इन्क्लाइन डंबल प्रेस, याचे घेतले आपण 3 सेट. इन्क्लाइन नंतर आपण डिक्लाइनचे पण घेतले 3 सेट. त्यानंतर मित्रांनो आपण पण चेस्ट मारत होतो ना, आपला मित्र पण चेस्ट मारत होता. चला म्हणलं त्याला पण आपल्या व्हिडिओ मध्ये घ्यावं. नंतर सेट मारता मारताच आपल्या जिम मधली लाईट गेली. ती कशामुळे ते तुम्ही हळूहळू ब्लॉग मध्ये पुढेच बघा. नंतर 2 सेट आपले चेस्टचे मारून झाले होते. तर आपला कॅमेरा धराय कोण नव्हतं, त्यामुळे आपण पहिले कॅमेरा सेट केला आणि त्यानंतर या मशीनचे पण घेतले आपण 3 सेट. नंतर ताण लागल्यानंतर आपण थोडंसं पाणी पिऊन आपण आलो ही मशीन मारायला. ह्या मशीनचे पण मारले आपण. मारून झाल्याच्या नंतर आपला मित्र म्हणला ब्लॉग मध्ये घे, त्याला पण ब्लॉग मध्ये घेतला. तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो लाईट जायचं जिम मधलं कारण. तर मित्रांनो पाऊस आला, वातावरण बदललं, त्यामुळे आपल्या जिम मधली लाईट गेली आणि बाहेर बघू शकता वातावरण कसलं खतरनाक झालंय. नंतर 1.5 ते 2 तासानंतर फायनली आपला वर्कआउट कम्प्लीट. नंतर वर्कआउट करून जसं बाहेर आलो होतं, बाहेरचं वातावरण मित्रांनो पावसामुळे असलं खतरनाक झालं होतं ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत. मित्रांनो जिम मधनं बाहेर निघल्यावर आपण गावातलं वातावरण बघू शकता कसलं खतरनाक झालंय. तर चला आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. ब्लॉग लाईक करा, पेज फटाफट फॉलो करून घ्या.